नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लाडक्या बहिणींना अनुदान मिळण्यास सध्या विलंब होतोय. मात्र आता योजनेच्या वेबसाईटवर ते बदल होत असल्यामुळे अनुदानास वेळ लागत असल्याची माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिली होती. परंतु लाडकीच्या KYC प्रक्रियेमध्ये वेळ लागत असल्यामुळे अनुदानाचा विलंब थांबलाय. मात्र लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ज्यांच्या पतीचे निधन झालेले आहे किंवा वडिलांचे निधन झालेले आहे किंवा काही बहिणीचा डिवोर्स झालेला आहे, अशा एका महिलांनी म्हणजेच की आता वेबसाईटवरती एक ऑप्शन ॲड संदर्भातील एक वर्किंग करत आहेत. म्हणजेच की पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालेलं असेल, डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्स झाला असेल, तर डिवोर्सचे पेपर अपलोड करण्यात दृष्टिकोनातून आम्ही इथे सांगणार आहोत की वेबसाईटवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्या प्रक्रिया आता आम्ही सुरू करण्यात आल्या आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. म्हणजेच की साधारणपणे ज्या बहिणी सर्व पात्र महिला आहेत व लाभापासून वंचित न राहता दृष्टिकोनातून आम्ही एक काम करत लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी म्हणजेच की भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणींचे कमेंट येत होत्या की आमच्या वडील नाही आहे, पती नाही आहे, आम्ही KYC कशी करावी. तर आता वेबसाईटवरती एक नवीन ऑप्शन ॲड करण्यात येणार आहे. म्हणजेच की तुम्हाला कागदपत्र अपलोड करावे लागणार आहे. म्हणजेच की आता ज्यांचे पतीचे निधन झाले आहे त्यांनी पतीचं डेथ सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे व ज्या बहिणींचे वडिलांचं निधन झालेलं आहे त्या बहिणींसुद्धा वडिलांचं डेथ सर्टिफिकेट अपलोड करावे लागणार आहे. व काही बहिणींचे असे आहे की त्यांना डिवोर्स आहे, तुम्हाला डिवोर्स पेपरसुद्धा या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे. त्यामुळेच तुम्ही अपलोड केले डॉक्युमेंट तरच तुम्हाला या योजनेचा पुढे देखील लाभ मिळणार आहे.